हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी। या व्हिडिओत आपण नवीन चॅप्टर बघणार आहोत, सर्कल। त्यात फर्स्ट प्रॉब्लेम सेट आहे 24 नंबरचा, ज्याच्यात आपल्याला काही अँगल्स दिलेले आहेत आणि त्यावरनं नेम ऑफ द अँगल्स, व्हर्टेक्स आणि आर्म्स ऑफ द अँगल विचारलेले आहेत। मग फर्स्ट आहे नेम ऑफ द अँगल। कुठलाही अँगल असेल बघा, हा अँगल समजा मी ड्रॉ केला तर त्या अँगलला काहीतरी नाव आपण कॉल कसं करायचं हे आपण मागच्या इयत्तेत शिकलो होतो, त्याचा जस्ट रिकॉल आहे। तुम्ही एकतर हे बघा, समजा ABC असा अँगल आहे, तुम्ही एकतर अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज त्याला रीड करू शकतात। अँगल ABC असं वाचू शकतात किंवा अँगल CBA असं वाचू शकतात। तुम्ही अँगल BAC वगैरे असं वाचायचं नाहीये। त्यांचे जे एंडिंग पॉइंट्स आहेत तिथपासनं तर दुसऱ्या एंड पॉइंट पर्यंत वाचायचे। जसं की याला आपण PQR असं रीड करू शकतो, RQP असंही रीड करू शकतो, पण QRP किंवा QPR असं रीड करू शकत नाही। तर फर्स्ट तुम्हाला नेम दिलेले आहेत अँगल PQR आणि अँगल RQP, ठीक आहे। आपल्याला नेक्स्ट नेम ऑफ द अँगल लिहायचा आहे। तर हा जो अँगल दिलेला आहे तुम्ही बघू शकतात, LMN बरोबर। हा झाला त्याचं एक नाव बघा, LMN हे एक नाव झालेलं आहे। त्याच अँगलला आपण दुसऱ्या साइडने सुद्धा रीड करू शकतो। काय येईल ते सांगा बरं? NML बघा, असं वाचलेलं आहे, आता ह्या साइडने सुद्धा रीड करू शकतो, म्हणून अँगल NML हे सुद्धा त्याचं नाव येणार आहे, ठीक आहे। सांगा बरं काय नाव येईल ह्या अँगलचं? SUT बरोबर, SUT। परम तू सांग आता दुसरं नाव काय येणार? TUS बरोबर। म्हणजे आपण असं आणि असं वाचू शकतो। आता अँगलच्या ज्या आर्म्स आहेत, ह्या साइडच्या ज्या रेषा आहेत त्याला आपण आर्म्स म्हणतो। ह्या आर्म्स कॉमन एका पॉइंटला जॉईंट होतात, त्या पॉइंटला आपण म्हणत असतो व्हर्टेक्स, ठीक आहे। ह्या ज्या आर्म्स आहेत त्या एका पॉइंटला जॉईंट होतात, त्या कॉमन पॉइंटला आपण व्हर्टेक्स म्हणतो। ह्या डायग्राम मध्ये Q हा व्हर्टेक्स आहे। सोहम मला सांग, ह्या अँगल मध्ये व्हर्टेक्स पॉइंट कोणता आहे? बरोबर, M हा व्हर्टेक्स पॉइंट आहे, ठीक आहे। इथे M हा व्हर्टेक्स पॉइंट आहे। बघा, पॉइंटचे नाव हे कॅपिटल लेटर मध्येच लिहिले जातात, त्यामुळे तुम्ही आन्सर लिहिताना पण प्रत्येक लेटर हे कॅपिटल लेटर मध्येच लिहायचं आहे। इथे व्हर्टेक्स पॉइंट कोणता आहे सांगा बरं? U बरोबर, U हा कॉमन व्हर्टेक्स पॉइंट आहे। आता लास्ट कॉलम आपल्याला विचारला आर्म्स ऑफ एन अँगल। अँगल जो फॉर्म होतो बघा, आपलं जर शरीर घेतलं तर हे दोन ज्या बाजू आहेत त्याला आपण आर्म्स म्हणतो, यातनं अँगल एक तयार होतो ना। मग तशाच ह्या अँगलच्या ज्या दोन साइड्स तयार झालेल्या असतात त्याला आपण म्हणतो आर्म्स। इथे बघा तुम्हाला दिलंय QP आणि QR ह्या दोन आर्म्स दिलेल्या आहेत। आता ह्या अँगल मध्ये कुठल्या आर्म्स आहेत हे तुम्ही मला सांगा बरं? ML आणि MN बरोबर, ML आणि MN ह्या दोन आर्म्स आहेत। आता ह्या डायग्राम मध्ये सांगा UT बरोबर, ह्या दोन आर्म्स आहेत। कळालंय? तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 24। तर अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा। तुमच्या फ्रेंड्स सोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू।